बारामतीच्या पराभवामुळे अजितदादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलंय। त्यामुळे बारामतीच्या पराभवावरून महायुतीमध्ये महाभारत रंगली आहे। या पराभवामागे महायुतीमधल्याच नेत्यांच्या करामती आहेत असा आरोप अजित पवार गटानं केलाय। भाजप आणि शिंदे गटाने मत ट्रान्सफर न केल्यानं बारामतीमध्ये पराभव झाला असा आरोप अजित पवार गटानं केलाय। यावरचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। अजितदादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं। बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती? बारामतीवरून महायुतीत बिघाडी। लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभव झाल्यामुळे सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांनी आता एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात केली आहे। याची सुरुवात केवळ राज्यातच नव्हे तर देशातही सर्वात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीपासून सुरू झाली आहे। सुनेत्रा पवार यांच्या बारामतीमधल्या पराभवामुळे महायुतीत नवं महाभारत सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। या पराभवामागे विरोधक नव्हे तर महायुतीतलेच मित्रपक्ष जबाबदार असल्याचे आरोप आता अजित पवार गटानं केलेत। काका पुतण्याच्या या लढाईमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा लाखभर मतांनी पराभव केला। सुप्रिया सुळे यांना 7,32,312 मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना 5,73,979 मतं मिळाली। सुनेत्रा पवार यांचा तब्बल 1,58,333 मतांनी दारुण पराभव झाला। शिवसेना आणि भाजपाची मतं पूर्णपणे ट्रान्सफर न झाल्यामुळे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकार्य संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महायुतीला सहकार्य भेटलं। मग ते मुंबई असेल, विदर्भ असेल, ज्या ठिकाणी महायुतीच्या जे काही जागा निवडून आल्या त्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा आहे। पण राष्ट्रवादीच्या विजयामध्ये मित्रपक्षाचा वाटा नाही का हे सुद्धा यावर चिंतन केलं पाहिजे आणि पक्षानं तात्काळ बैठक घेऊन नव्या दमानं मला असं वाटतं विधानसभेची तयारी केली। यामुळे मात्र अजित पवार यांचं लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगल्याची चर्चा आहे। वर्षभरापूर्वी म्हणजे 2 जुलै 2023 ला अजित पवार थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन भाजप शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले। त्यांना महत्त्वाचं अर्थ खातं देखील देण्यात आलं। मात्र त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपनं दिल्लीत एकहाती सत्ता काबीज केली तर मुख्यमंत्री बनवण्याचं हे आश्वासन होतं। मात्र बारामतीत अजित पवार यांच्याच पत्नीचा पराभव झाल्यामुळे हे स्वप्न भंगल्याची चर्चा रंगली आहे। त्यांचं हे स्वप्न भंग करण्यासाठीच बारामतीमध्ये पराभव करण्यात आल्याचं बोललं जातंय। बारामतीच्या या पराभवामागे महायुतीत कुणी करामती केल्यात याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।